मुधोळकर, तुमच्या विरुद्ध घरफोडीची केस दाखल आहे? तुम्हाला आता कोणाचा फोन आला होता? पृथ्वीराज सरनाईकांचा? ते महत्वाचं नाही, केस दाखल आहे की नाही. मी काय म्हणतोय महापाणकर साहेब, तुमचा थोडासा गैरसमज होतोय. सत्यजित मुधोळकर सरनाईकांचे जावई ते मलाही माहिती आहे भोसले, पण ज्या माणसाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल आहे त्याला आम्ही लोन देऊ शकत नाही. बँकेची पॉलिसी आहे. पण महापाणकर साहेब, आय एम व्हेरी सॉरी, नियमाविरुद्ध मी जाऊ शकत नाही. शेवटी मलाही माझी नोकरी आहे. येतो. काय वाटते दादा? द्या आणा इकडे. मम करायची ये झाली या. काय मासई भूका लागले की नाही? जा मावशी बरोबर जा मम्मम करायला. आणि मावशीबाई शुभ्राच्या आईला सांगा आमची सुद्धा मम्ममची वेळ झाली, भूका लागली ती. स्वयंपाक कवाचा रेडी आहे. मंजिराला सांगते ना मानवाड या. चला चला भूका लागल्या. चला आता कोणाला यावळे? तुम्ही काय काम आहे? तुमचे आभार मानायला आलोय. कशाबद्दल? तुम्ही आमच्या बिझनेसची जी काही दारात उभे राहून तमाशा करू नका. या आत या. मी बोलायला तोंड उघडलं की तमाशाच करतो असं वाटतं तुम्हाला? मग हो, आज मी तमाशा करायलाच इकडे आलोय. विसर पडला असेल तर आठवण करून देतो मुधोळकर. मागे पोलिसांनी तुम्हाला सक्त ताकीद दिली होती की माझ्या परवानगीशिवाय माझ्या घराच्या आसपासही तुम्ही फिरकू शकत नाही. आणि आज तुम्ही इथं यावं म्हणून मी तुम्हाला परवानगी दिल्याचं मला सुद्धा आठवत नाहीये. मग काय करणार आहात? पोलिसांना बोलवणार आहात? बोलवा. तुमच्यासारख्या मवाली माणसाकडून दुसरी काय अपेक्षा धरणार नाही मी. हो, मी मवाली आहे. मी माथे फिरू आहे. मी घाणेरड्या रक्ताचा आहे. पण निदान तुमच्यासारखं नीच आणि पाताळ यंत्री नाहीये. मुधोळकर तोंड सांभाळून बोला. आधी तुम्ही स्वतःचा आब राखून वागायला शिका. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन कारस्थान केलं? अहो, माझा नाही निदान विहंगाचा तरी विचार करायचा. त्यालाच बळीचा बकरा केला तुम्ही. दारू पिऊन आलात काय? काय बरळतं काय? आता साळसूतपणाचा अवतार आणूच नका. तुमची खरी लायकी आज कळली मला. एक मिनिट. माझ्या बाबांशी अशा पद्धतीने बोलण्याचा अधिकार तुम्हाला कुणीही दिलेला नाही. मला कुठला अधिकार आहे आणि कुठला नाही हे तू नको सांगूस मला. सत्यवादीपणाचा आणि चांगुलपणाचा एवढा टेंभा मिरवतेस ना तू? मग तुझ्या बाबांचं हे वागणं चांगुलपणाच्या कुठल्या व्याख्येत बसतं हे तू मला सांग. अहो, पण असं काय झालंय? हे तुला जर खरंच माहित नसेल तर मी इथून गेल्यावर तुझे लाडके बाबा तुला सांगतीलच. आणि सरनाईक, असे कमरेखाली 2-4 वार करून तुम्ही सत्यजित मुधोळकरला नाही संपवू शकत. इतकं सगळं होऊनही तुमच्याबद्दल माणूस म्हणून मनात आदर होता माझ्या, पण आज तोही संपला. इथून पुढे तुम्ही माझ्यासाठी मंजिरीचे वडील किंवा शुभ्राचे आजोबा नाही आहात. तुम्ही फक्त पृथ्वीराज सरनाईक आहात. एक असा माणूस जो माझा बिझनेस जमीनदोस्त करण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि अशा लोकांना मी सोडत नाही. या बाबतीत खरंच खुंची आहे मी आणि त्याचा गर्व आहे मला. एक मिनिट मुधोळकर.
आता इथे तुम्ही जी काही बडबड केलीत ना त्यातला आगापिछे मला काहीच कळलेलं नाहीये. त्यामुळे मी एवढं धरून चालतो की एकतर या क्षणी तुम्ही कुठल्या तरी नशेच्या अंमलाखाली आहात किंवा तुमच्या डोक्यावर कायमचा परिणाम झालेला आहे. या दोन्ही केसेसमध्ये देव तुमचं भलं करो. ते होताना तर तुम्ही बघायला जाता. बोला वहिनी. भाऊजी थोडा वेळ आहे का तुमच्याकडे? मला जरा बोलायचं होतं. तुमच्यासाठी वेळच वेळ. बोला ना. भाऊजी यांच्या ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झाला का? तुम्हाला कसं कळलं? म्हणजे नक्की काहीतरी झालंय. हो वहिनी, ऍक्च्युली झालं असं की हो, आणि दादा आज दिवसभर ऑफिसमध्येच होता. नाही, कदाचित आला असेल आता. लेटेस्ट डेव्हलपमेंट काय मलाही नाही समजले अजून. आता त्याला भेटल्यावर कळेल. मला जसं कळेल तसं मी तुम्हाला कळवतो. ते आज इथे आले होते घरी आमच्याकडे. तुमच्या घरी? पण का? कारण त्यांना असं वाटतंय की त्यांच्यावर हे जे काही संकट उडवलंय त्यात माझ्या बाबांचा हात आहे. नाही, एक मिनिट. नाही, मला असं वाटतं की दादाचा काहीतरी गैरसमज झाला असेल. मी बोलतो त्याच्याशी. नाही नाही, प्लीज तसं तुम्ही करू नका. त्याने काही होणारही नाहीये भाऊजी. सत्यजित मुधोळकरांचा गैरसमज फक्त एकच माणूस दूर करू शकतो, स्वतः सत्यजित मुधोळकर. एनिवे, मी फोन करत राहीन तुम्हाला. हा, ठीक आहे, ठेवते मी. बाय. सध्या पान वाढायला घेऊ का? नको. काय परिस्थिती आहे रे? परिस्थिती बिकट आहे, पण माझे प्रयत्न सुरू आहेत. सुटेल, सगळा गुंता सुटेल. एक गोष्ट सांग सत्य, मला माहिती आहे बोलायची वेळ नाहीये ही, पण डोक्यात विचार आल्याशिवाय राहत नाही. बोल ना. मंजिरीच्या पावलांनी या घरातलं सुख, शांती, समृद्धी सगळंच निघून गेलं बघ. घरच्या लक्ष्मीला क्लेश झाले ना की सुखही घरात फार काळ थांबत नाही म्हणतात. आपल्या उदाहरणावरून सिद्ध झालंय ते. आणि खास करून त्या लक्ष्मीचा बाप जर तुमच्या वाईटावर टपला असेल तर मग तुम्ही सुखी होण्याचा काही चान्सच नाही. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? आपल्यावर हे जे काही सगळं ओढवलंय त्याच्या मागे सरनाईक साहेबांचा हात आहे? दुसरं कोण? पण मग तू मंजिरीशी बोलून बघ ना. त्यांच्याचकडनं येतोय मी आता. काय झालं तिथे? काय होणार? त्यांनी हात वर केले. त्यांचं असंच म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टींची त्यांचा काहीही संबंध नाही. सत्या, हा तुझा गैरसमजही असू शकतो रे. जाऊ दे ना.
नेहमी माझाच गैरसमज होतो. जाऊ दे, खूप रात्र झाली आहे, खूप थकलोय मी आता. उद्या परत उठल्यावर हा सगळा रामरागाडा निस्तरायचाच आहे. आत्ता रात्र जागवून आपल्या हाती क्लेशांशिवाय दुसरं काहीही लागणार नाही. झोपतो. प्रकरण जरा भडक डोक्याच दिसते नाही? हं? काय म्हणालात तुम्ही? तुझा कारभारी डोक्यात पेट्टी चूल घेऊन फिरणारी माणसं असतात ना, तशातलंच वाटला की हो. आहेत खरे. जुळलं कसं? लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज. आमच्या घरच्यांनीच ठरवलंय. आपला आई बाप आपल्या भल्याचाच विचार करून निर्णय घ्यायला जाते, पण बरेचदा त्यांचा निर्णय चुकतो बी. एक सांगू मंजिरी, नाही म्हणजे तू मला मावशी म्हणतीस ना, त्या अधिकारानं बोलते. काय कमी जास्त झालं तर माफ कर. मावशी, असं काय बोलताय तुम्ही? तुम्ही कधीही काहीही बोलू शकता. इतके दिवस या माणसाबद्दल मी फक्त ऐकून होते बघ, आणि अंदाज बांधून होते, आणि आज मी प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा तुझ्या बाबांचा निर्णय चुकला असेल. पण आज जो ते निर्णय घेतात ना, तो योग्य आहे. पोरी ही भडक डोक्याची स्वतःच्याच माझ्यात राहणारी माणसं दुसऱ्या कुणाचीच नसतात बघ, स्वतःचीच असतात. तू म्हणतीस त्याचं तुझ्यावर प्रेम होतं म्हणून, पण जोवर त्याच्या मनागत घडतंय ना, तोवर प्रेम, नाहीतर प्रलयच. तू म्हणतीस शुभ्रासाठी तो चांगला बाप आहे म्हणून, असल, पण उद्या शुभ्रा मोठी झाली आणि त्याच्या मनाविरुद्ध काय बी वागली तर मला बघायचंय तिच्यावर तितकंच प्रेम राहते का त्याचं. तुझ्या नवऱ्यासाठी त्याच्या अहंकारासमोर काय बी महत्वाचं नाही बघ. तू बी नाही आणि कोणी बी नाही. अशीच माणसं स्वतःच्या बायकोवर संशय घेतात, आणि मग संशयाचा मुखवटा पांघरून बाहेर तोंड काळं करतात. जे तुझ्या नवऱ्यानं केलं, माझं ऐक, लवकरात लवकर राम राम कर त्याला. सुखी होशील बघ. एवढ्या कमी वेळात एवढं मोठं जजमेंट पास करताय तुम्ही. ते तर तुमच्याशी अजून बोलले नाही. खाली त्यानं जो तमाशा केला तो पाहिला ना म्या. तसं नाही, सध्या खूप टेन्शन मध्ये आहेत ते, म्हणून असं बोलले असते. स्त्री जन्मा तुझी कहाणी. नवऱ्यानं किती बी लाथाडलं, किती बी पशवलं, तरी तिरायच्या समोर आम्ही बायका त्याचा झेंडा खांद्यावर घेऊन नाचणार. असं जाते म्या. काय चुकलं माकलं असेल तर माफ का. मावशी प्लीज, किती वेळा मी सांगितलंय असं नका ना बोलू. असं नाही ग, माणसाची परीक्षा करताना माणूस चुकतो कवा कवा. माझं बी तसंच झालं असं. जे वाटलं ते बोलले. आता तुझी तू जज. शुभ्रा झोपली, लक्ष ठेव तिच्याकडे. हा हा. हॅलो. तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधू.
बघे असं करू नका सरनाईक, असं करू नका. आमचा फोन फार कमी भाग्यवंतांना जातो. तुम्ही त्यांच्यापैकी एक आहात. यू आर वन ऑफ देम. तेव्हा आमचा अपमान करू नका. कशाला फोन केलास? सांगतो ना, माय एक्स मालक सांगतो. तुमचा जावई, आय एम एक्सक्यूज मी आय एम तुमचा एक्स जावई फायनान्शियल क्रायसिस मध्ये सापडलाय. तुम्ही जर मला मदत केली ना सरनाईक, त्याला मी अजून खोल खड्ड्यात जमिनीत काढून टाकेन. काय म्हणायचं का तुला? बोलतो ना, जरा निवांत घरी आलो असतो तुमच्या, पण हल्ली फोनलाही कान असतात. वहिनींनाही भेटलो असतो. मी आधी बोललो, आताही परत बोलतो. युअर डॉटर इज गंगाज वॉटर. मंजिरी वहिनी म्हणजे गरीब गाय, असं वाटतं धरावे ते. ए चुप रे. तुला भेटण्यामध्ये मला काडीचा रस नाहीये. तेव्हा तुला जे काही सांगायचं असेल ना ते पुढच्या मिनिटामध्ये सांगून टाक. सांगतो ना, लगेच सांगतो सरनाईक साहेब. सत्यजित मुधोळकर सध्या बाजारात कर्जाऊ रकमा मागत फिरतोय. मालक, तुम्ही जर तुमचं वजन वापरून त्याला हे मिळू नाही दिलं ना, तर फार मजा येईल हो. आणि राजे, हो सरनाईक राजे, मग तुम्ही गड जिंकलात म्हणून समजा. या मावळ्याला फार आनंद होईल आपण गड जिंकल्याचा. ए तुझं नाव सुद्धा ना तोंडात घेवत नाहीये. आणि बघ, एक लक्षात घे, नुसती दाढी वाढवली ना म्हणजे माणूस काही मर्द होत नाही, कळलं ना? तेव्हा असली कपट कारस्थानं तुझ्यासारखा नामर्दा माणूसच करू शकतो. आणि माझ्यामध्ये आणि मुधोळकरांमध्ये जो काय बखेडा असेल ना, तो आम्ही दोघं निस्तरून घेऊ, कळलं? तू तुझं डोकं जर मध्ये आणशील ना याच्यामध्ये, तर कच्च्या कलिंगडासारखा फुटून निघशील. सो लांब राहा, हं? लांब राहा. हे असं यांचं युनिटीच नाही काय, एकमेकाचं ऐकूनच घेत नाहीत काय. कसे होणार एकात्मता? मग कशी होणार देश महासत्ता? आणि माझ्यासारख्या एकट्या माणसाने किती प्रयत्न करायचे? काय लिमिट असतं त्याला? प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे, हे त्या अरबांना कळलं, पण ह्यांना कळेना. इथे या तेलाची पुन्हा वाळू व्हायची वेळ आली. युनिटीच नाही. आपण प्रयत्न नाही हारायचे, प्रयत्न सोडायचेच नाही. साथी हाथ बढ़ाना, ओ साथी हाथ बढ़ाना, ये अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना, साथी हाथ बढ़ाना. दादा घाईत आहेस का रे? थोडं बोलायचं होतं. अरे तुम्ही? ऍक्च्युली मीच येणार होतो तुमच्या दोघांशी बोलायला. काय नेत्रा, बाळ कसं आहे? मस्त. आणि बाळाची आई? ती पण छान. वेळ देतो ना तुला की अजूनही? नाही दादा, अरे ऍक्च्युली दुसऱ्या विषयावर बोलायचं होतं. मलाही बोलायचंय तुमच्या दोघांची, पण आधी तू. दादा मला माहिती की आपली फर्म एका फायनान्शियल क्रायसिस मध्ये, आणि तू तुझ्या परीने पूर्ण प्रयत्न करतोयस. पण माझ्याकडनं जी काही मदत होऊ शकेल, म्हणजे माझ्याकडनं हा एक छोटासा प्रयत्न आहे. दादा तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? नाही, मला नाही कळतंय तुला काय म्हणायचं ते. म्हणजे दादा, ऍक्च्युली आम्ही दोघांनी असं ठरवलं होतं की
आमची सगळी सेव्हिंग्ज, माझ्याकडे जे काही थोडंफार सोनं आहे ते आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे ह्या सिच्युएशन मध्ये मदत आणि ते पैसे तुम्ही मला दान करणार आहात? नाही दादा, प्लीज गैरसमज करून घेऊ नका. तुमचा अपमान करायचा हेतू नाहीये आमचा. जेन्युइनली मदत करावीशी वाटते. मनानं खूप मोठे झालात तुम्ही दोघंही. पण निदान वयाचं मोठेपण तरी राहू दे माझ्याकडे. दादा हे सगळं तुझंच तर आहे. तुला हवं तेव्हा मागू शकतो. मागायचं आहेच ऍक्च्युली, म्हणूनच मी येणार होतो तुमच्याकडे वर. काय दादा, बोल ना.